नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे विक्रांतची मजल एवढी वाढलेली आहे की तिने तो पद्माकडे गेलेला असतो आणि पद्माकडे जाऊन पद्मावरती तो जणू काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं। आणि पद्माच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र विक्रांत तिच्या जवळ जात असतो आणि विक्रांत तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे। कारण आता पद्माला तर खूप भीती वाटायला लागली आहे। हा विक्रांत कोणत्याही थराला जाऊ शकतो हे तिला वाटत असतं। ती म्हणत असते, सोड मला, सोड मला। पण त्याच वेळेस तो म्हणत असतो की अगं विक्रांत शिर्केची बायको होणार आहेस ना तू, आणि तुला एवढ्या गोष्टी पण कळत नाहीयेत। कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? लक्षात येतंय का? असं म्हणत तो पद्माला म्हणत असतो, अगं मिठीत तरी ये, एकदा मिठीत तरी घेऊ दे मला, असं म्हणत तो पद्माला जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्याच वेळी आता ऊर्जा तिथं पोहोचलेली आहे। ऊर्जा ही परिस्थिती कशा पद्धतीने हँडल करते हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघांमध्येही वाद पेटलेले आहेत, भांडण सुरू झालेलं आहे। काहीही कारण नसताना उगीचच या गोष्टीला आता शौर्याने फाटे फोडलेले आहेत। कारण शौर्याला सुद्धा माहिती आहे हर्षवर्धन जहागीरदाराने आजपर्यंत काय काय केलेलं होतं, कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं शौर्याला माहिती आहे। आणि शौर्य मात्र इथे मूर्खासारखं वागत आहे। आणि त्याचबरोबर शौर्य मात्र म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळं तो त्याच्या डॅडची बाजू घेऊन बोलत असतो। त्याला असं वाटत असतं की त्याचे डॅड हे खूपच चांगले आहेत, त्यांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत। पण त्यांनी जरी केस जिंकण्यासाठी वेगळे मार्ग अवलंबले असले तरी त्यांनी कधी कोणाच्या जीवावर उठलेले नाहीत, असं शौर्याला वाटत असतं। परंतु ऊर्जा मात्र तिची बाजू सांभाळून घेण्याचा, सांभाळून सांगण्याचा प्रयत्न करत असते। ऊर्जाला माहिती असतं की या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत आणि कशा पद्धतीने घडत आहेत। काहीही झालं तरीही ऊर्जा म्हणत असते की शौर्य तू विसरतोयस का? अरे पद्माच्या बाबतीत किती चुकीचा निर्णय घेतला जातोय। तेव्हा शौर्य म्हणत असतो की हा निर्णय दिग्विजय शिर्के आणि विक्रांत शिर्केने पण घेतलेला असू शकतो ना। तेव्हा ऊर्जा म्हणते की तू विसरलास का? तिला दिलेलं ॲफिडेव्हिट, त्याच्यावरती तुमच्या ऑफिसचा सही शिक्का सगळं आहे त्याच्यावरती, असं कसं म्हणतोस तू? त्यावरती शौर्याचं म्हणणं असतं, ऑब्व्हियसली विक्रांत हा डॅडचा क्लायंट आहे आणि मग त्याच्याकडे त्यामुळं त्या ॲफिडेव्हिटवरती डॅडचा स्टॅम्प असणं गरजेचंच आहे। तेव्हा ऊर्जा म्हणते, मग कळत नाही का, तुझे डॅड त्याचे लॉयर आहेत ना, मग का ते थांबवू शकत नाहीयेत हे लग्न? त्यांना वाटतं ना चांगलं वागलं पाहिजे। त्यावेळी शौर्य म्हणतो, तुला माहिती आहे का, दिव्या या घरात लग्न करून आली, तुझी बहीण। आजपर्यंत डॅड तिच्याशी कधीच चुकीचं वागलेले नाहीयेत, प्रत्येक वेळेस तिची बाजू घेतलेली आहे, तिला काय हवं नको ते सुद्धा पाहिलंय। इवन तुझाच विचार कर ना, तू लग्न करून या घरात आली, डॅड तुझ्याशी चुकीचं वागलेत का कधी? त्यांनी तुला त्रास दिलाय का कधी? तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याकडे पाहत असते। शौर्याला म्हणत असते की अजून काय त्रास दिला पाहिजे, म्हणजे मला सांग, अजून कोणत्या इलिगल गोष्टी केल्या पाहिजेत? पद्माला 2 लाख रुपये देणारे हर्षवर्धन जहागीरदार होते, माझ्या अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर करणारे हर्षवर्धन जहागीरदार होते, गोळी झाडले रे शौर्य माझ्यावरती, तू मध्ये आलास म्हणून वाचलो आणि तू नशिबाने त्या सगळ्यातून बाहेर आलाय, तुला लक्षात आलंय का? हे सगळं आता बोलत असते ऊर्जा। तेव्हा मात्र शौर्याच्या लक्षातच येत नसतं की हे सगळं काय घडतंय आणि किती चुकीच्या पद्धतीने घडतंय। या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, ही गोष्टच लक्षात येत नाही। पण ऊर्जा मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते। शौर्य मात्र तिला म्हणत असतो, तू चुकतेस, तुझ्याकडून चुका घडतायत, एवढं लक्षात ठेव। काही झालं तरीही डॅडच्या बाबतीत आता तू चुकीचं वागते, कारण तुझ्या मनामध्ये सुडाची भावना आहे आणि हे सगळं तू सुडाच्या भावनेनं करत आहे, असं म्हणत शौर्य तिच्यावरती चिडलेला असतो। ऊर्जा म्हणते, अरे शौर्य तुला कळतंय का, तू डोक्यावर वगैरे पडलेला नाहीयेस ना, मी कोणत्याही सुडाच्या भावनेने काहीही करत नाही। एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरीही माझ्या मनात कोणताही राग नाहीये किंवा कोणतीही सुडाची भावना नाहीये। मी जे करते ते ऊर्जा म्हणते की पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी करत आहे। तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो की हे बघ ऊर्जा,
काहीही झालं तरीही आत्ता जे काय तू बोलत आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण या सगळ्या गोष्टी तू सुडाच्या भावनेनेच करते. तेव्हा ऊर्जा म्हणते की म्हणजे काय म्हणायचंय तुला शौर्य? तुला कळतच नाहीये का? अरे आता हे लग्न होतंय आणि तुला काय वाटतंय की पद्माशी लग्न करून विक्रांत तिच्याबरोबर संसार करणार आहे? अरे तुला माहित नाहीये कोणत्याही क्षणी ते तिला धक्के मारत बाहेर काढणार आहेत. ही गोष्ट तू विसरतोयस का? तुझ्या लक्षात येत नाहीये का? तेव्हा शौर्य म्हणतो, हो बरोबर आहे, हे सगळं मला पटतंय, पण यामध्ये डॅडचा हात नाही. तू डॅडला विनाकारण जवळ खेचण्याचा प्रयत्न करते, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करते. आता जे काय तू करते ते मात्र चुकीचंच आहे, असं म्हणत शौर्य आता तिला बोलत असतो. शौर्याचं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही माझे डॅड चुकीचेच नाही आहेत. त्यांच्याकडे असलेल्या क्लायंटसोबत ते वागत आहेत. त्यांच्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार हे सगळं घडत आहे. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की तुला कळत नाहीये का? तुझे डॅड चुकीचे नाही आहेत. बरोबर आहे, मग चुकीचं वागणाऱ्या माणसांची साथ का देतात ते? का त्यांना सांगत नाहीयेत? तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की आता तो त्यांचा प्रश्न आहे. आणि ऊर्जा, काही झालं तरीही तू न्यायाची लढाई लढत नाहीये. तुला पद्माला न्याय मिळवून द्यायचा होता. तू कोर्टात होती, मी तुझ्यासोबत होतो, पण आता नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की बाद झालं. काहीही झालं तरीही आता मात्र ही लढाई माझ्या एकटीची आहे. शौर्य म्हणतो की मी तुझी साथ कधीच देणार नाही. काहीही झालं तरीही चुकीच्या बाजूने जर तू बोलत असशील, चुकीच्या मार्गाने माझ्या डॅडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असशील, तर मी तुझी साथ कधीच देणार नाही, असं शौर्य ठणकावून सांगत आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की पण शौर्य, तुझ्या लक्षात येतंय का या सगळ्याचे परिणाम काय होत आहेत? शौर्य म्हणतो की तू सुडाच्या भावनेने करते. तुझ्या वडिलांचा झालेला अपमान तू भरून काढायचा आहे, त्याचा बदला घ्यायचा आहे, त्यासाठी सगळं करते. तेव्हा ऊर्जा म्हणते, अरे शौर्य, तुला माहीत नाहीये अपमान म्हणजे काय असतो? माझ्या वडिलांना कोर्टामध्ये अपमानित केलं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी. शौर्य म्हणतो, हो, पण आता मी असं समजेल. तेव्हा ऊर्जा म्हणते की माझ्या डॅडला, माझ्या वडिलांना आत्महत्या करावी लागली. आता मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ऊर्जा वारंवार हे सगळं त्याला बोलत असते. शौर्य म्हणतो, मग त्यात माझ्या वडिलांचा काय दोष आहे? म्हणजे विचार कर ना, माझ्या वडिलांनी काय चुकीचं केलंय आणि तू त्यांच्यावर सूड उगवते, त्यासाठी हे सगळं करते, असं बोलणं चाललेलं असतं. आता मात्र ऊर्जा समजवण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक वेळेस ही परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, पण परिस्थिती मात्र वेगळ्याच गोष्टीने चाललेली असते. दोघांमधले वाद वाढत चाललेले असतात. दोघांमधला हा जो काही वाद आहे तो पेटत चाललेला असतो. शौर्य म्हणत असतो की तुझ्या डॅडने आत्महत्या करायची गरज काय होती? एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला? मी असा प्रश्न विचारतो, असं म्हणत शौर्य आता बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र ऊर्जा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. दोघांमधले वाद वाढत असतात. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, माझी लढाई मी लढेल आणि मी पद्माला न्याय मिळवून देणार आहे. शौर्य म्हणतो की ठीक आहे, तुझी लढाई तू लढ, मी तुझ्यासोबत नाही. जर प्रेस समोर माझ्या डॅडची बदनामी करणार असशील तर मी तुझी साथ कधीच देणार नाही, असं म्हणत शौर्यने माघार घेतली. ऊर्जा म्हणते, आत्ता कळलं मला, हे सगळं नाटक होतं. आजपर्यंत तू जे काही वागत होता हे सगळं नाटक होतं. हे सगळं तू चुकीच्या पद्धतीने वागलेलं आहे. तेव्हा शौर्य पुन्हा बोलायला सुरुवात करतो, मी कोणतंही नाटक केलेलं नाही. मी जे काही केलेलं आहे ते सगळं खरं केलेलं आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की नाही, आताच्या तुझ्या वागण्यावरून तर हे मला स्पष्ट झालेलं आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो ऊर्जाला, कारण आपण ज्या शौर्यावर प्रेम केलेलं आहे तो शौर्य हाच आहे ना, हा प्रश्न पडलेला असतो. आणि ती शौर्याला म्हणत असते की खरंच मला कळतच नाहीये. शौर्य म्हणतो की काय कळत नाहीये तुला? कारण कितीही तू काहीही बोलण्याचा प्रयत्न केलास तरीही मी तुझी साथ या बाबतीत कधीच देणार नाही. या निर्णयावर आता शौर्य शिक्कामोर्तब करून बसलेला असतो. आणि दोघांचंही हे भांडण बाहेरून आलेली दिव्या ऐकत असते आणि तिला इतकं भारी वाटत असतं. ती तर त्या भांडणाचा जणू काही आस्वाद घेते, एन्जॉय करते, अशा पद्धतीने चाललेलं असतं. ती म्हणत असते, वाव, कसली भारी गोष्ट आहे, बरं झालं माझी पर्स विसरली, नाहीतर मला ना खरंच कळलं नसतं ह्यांचं जे काय चाललंय ते. आता योग्य व्यक्तीपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा फायदा घेता येईल, असं सगळं आता तिच्या डोक्यात चाललेलं असतं. ऊर्जा मात्र हतबल झालेली असते. आज शौर्याच्या पुढे ऊर्जाने हात टेकलेले असतात आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला नीटपणे हँडल कराव्याच लागणार आहेत, कारण ऊर्जाला आज धक्का बसलेला असतो. शौर्य अशा पद्धतीने वागेल
ही गोष्ट कधीच लक्षात आलेली नव्हती. आणि आज मात्र शौर्यने हे सगळं करून आणि त्याचबरोबर शौर्य बोलून गेलेला असतो की तुझ्या डॅडने कशाला आत्महत्या करायची, कारण ऊर्जाचे डॅड तिच्यासोबत नाहीत. ही गोष्ट तिच्यासाठी तिच्या मनाचा एक हळवा कोपरा आहे आणि शौर्यने त्या जखमेवरची खपली काढलेली आहे. आता मात्र ऊर्जा आणि शौर्यमधलं हे जे काही भांडण आहे ते पेटत चाललेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्यने आता रूममध्ये येत सगळा पसारा केलेला आहे. रूममधल्या सगळ्या वस्तू फेकून दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याने ह्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, राग व्यक्त केलेला आहे. ऊर्जा मात्र बिचारी शांतच असते आणि आता दिव्या आनंद व्यक्त करत असते. तिला खूप भारी वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात. इकडे शौर्य मात्र हे सगळं जेव्हा घडलेलं आहे तेव्हा त्यालाही धक्का बसलेला असतो की आपण असं बोलायला नको होतं, असं त्याच्या मनात येत असतं. पण आता जे काय झालंय, बोलून तर गेलेलं आहे, राग तर झालेला आहे व्यक्त. आता शौर्यने पण चुकीचं केलंय ना प्रेक्षकांनो, कारण काहीही कारण नसताना तो ऊर्जाबरोबर ज्या पद्धतीने भांडत आहे ती गोष्टच चुकीची आहे. कारण गरजच नाहीये. आजपर्यंत तू साथ दिली, तिने तुझ्याबरोबर समोर सगळे पुरावे आणून ठेवलेले आहेत. कारण हर्षवर्धन जागीरदार हा चुकीचा आहे हे वेळोवेळी ऊर्जाने प्रूव्ह केलेलं आहे. इकडे शिर्केंनी आता त्यांची माणसं कामाला लावलेली आहेत. वेगवेगळ्या मीटिंग, हे जे लग्नाचं आहे ते गोंधळ घालायचा आहे तो तर सुरूच आहे, पण मीडिया समोर आणायची आहे आणि त्यासमोर आता आम्ही पद्माला कसं स्वीकारत आहोत हे दाखवायचं आहे. त्याचबरोबर विक्रांत आता बाहेर निघालेला असतो. तेव्हा शिर्के त्याला विचारतात की तू कुठं चाललेला आहेस. तेव्हा मात्र शिर्के म्हणणं तो सांगतो की मित्रांबरोबर चाललोय पार्टीला. तेव्हा ते म्हणतात दारू पिऊन पडू नकोस कुठं, नाही लग्न आहे तुझं, नाहीतर ते सुजलेले डोळे सुजलेले तोंड घेऊन उभा राहशील लग्नात. तेव्हा लगेचच विक्रांत म्हणतो लग्न काही आत्ता आहे का, उद्या आहे का माझं लग्न, तुम्ही अशा पद्धतीने मला बोलताय. तेव्हा शिर्के म्हणतात हो बरोबर आहे, तुझं लग्न उद्या नाही आहे, पण जे काय करतोयस ना ते चुकीचं आहे हेच सांगतोय. कारण आता एका दिवसात तुझे सुजलेले डोळे बंद नाहीत होणार ना, नीट नाहीत होणार आहे, त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. तुझ्यावर वॉच ठेवणारी मीडिया आहे हे लक्षात येते का तुझ्या, प्रेसच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की पण प्रेस कशाला बोलवायची, ह्या सगळ्या गोष्टी कशाला करायच्या आहेत, असं त्याचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के आणि त्याचबरोबर सुवर्णासुद्धा तिथे आलेली असते. तिला म्हणत असतात की ही गोष्ट लक्षात ठेवा, मीडियाच्या समोर या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर आता दिग्विजय शिर्के भयानक चिडलेले असतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आता शांतपणे आपल्याला सोडवाव्याच लागणार आहेत. आता सुवर्णाला ते म्हणत असतात की तुम्हाला जर कोणी कुठल्या पत्रकाराने प्रश्न विचारला तर आम्ही सांगेल तुम्हाला काय बोलायचं, तेवढंच मोजकंच बोलायचं आहे, या लग्नाची पब्लिसिटी आपल्याकडून करायची आहे. तेव्हा विक्रांत म्हणत असतो की माझ्या पॉडकास्टमधून तर सगळ्यांना कळेल आहे. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात जोपर्यंत बातमी पेपरमध्ये न्यूज चॅनलवर येत नाही तोपर्यंत ती ग्राह्य धरली जात नाही, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत नाही. नाहीतर अशा अफवा कितीतरी पसरलेल्या असतात, त्यामुळं लोक दुर्लक्ष करतात. इकडे तीर्था घरी आलेली असते आणि तीर्थाला सोडायला तिचा मित्र आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की चालेल. तेव्हा तीर्था म्हणते की बघ ना उशीरच झाला, कारण ते व्हेन्यू जो आहे ना कॉन्फरन्सचा तो चुकीच्या ठिकाणीच आहे, कारण तिथून काही कॅब वगैरे पण भेटत नाही आहे. तरी मी तुला म्हटलं होतं, आता तुला घरी जायला उशीर होईल ना, तरी मी तुला म्हटलं होतं की मी कॅबने जाते, पण तूच ऐकलेलं नाही आहे. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा तो म्हणत असतो की अगं एवढं काय त्याच्यामध्ये, उलट मी तुला गल्लीतनं आणलं म्हणून एवढं तरी लवकर पोहोचलं. ती म्हणते हो ना, आमच्या शेजारी जे अंकल आहेत ना त्यांच्याकडे पार्टी आहे, तिथं जायचं आहे आम्हाला सगळ्यांना, चालेल. आणि मग निघताना तो तिला चॉकलेट देतो. चॉकलेट दिल्यानंतर ती म्हणते की हे, तेव्हा तो सांगतो की हो हे चॉकलेट तुझ्यासाठी आहे. तर ती म्हणते ठीक आहे आपण उद्या खाऊया. तेव्हा त्याचं म्हणणं असतं की उद्या का, आत्ता का नाही खायचं. तेव्हा ती म्हणते नाही आपण उद्या जेव्हा एकत्र भेटू ना तेव्हा एकत्र खाऊया, असं तीर्था सांगते. आता ऊर्जा किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये जेवणाच्या प्लेट घेत असते, म्हणजे शौर्यासाठी तिने जेवण वाढून घेत असते. तिच्या डोक्यात अजूनही शौर्याचाच विचार आहे. शौर्याला काय वाटत असेल, शौर्य काय विचार करत असेल, हाच विचार ती करत असते. तिला वाईट तर वाटलेलं असतं, कारण शौर्याच्या बाबतीत जे काही घडत आहे, शौर्याने चुकीचा अर्थ काढलेला आहे. या सगळ्यातून त्याला बाहेर काढणं सुद्धा गरजेचं आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच तिने शौर्यासोबत बोलायला आलेली असते. तेव्हा मात्र आता शौर्य काही तिथं येत नाही. शौर्य येतो, पाणी पितो आणि ऊर्जा पण उपाशी आहे हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं.
पण तो मात्र काहीच बोलत नाही. तोही शांतपणे तिथून निघून जातो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा नाश्त्यासाठी 2 प्लेट घेत असते. विजया आणि दिव्या तिथे येतात. विजया म्हणते 2 प्लेट कोणासाठी घेते? ती सांगते एक शौर्यासाठी आणि एक माझ्यासाठी. त्यावरती विजयाचं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, शौर्य गेलाय. तेव्हा ती म्हणते काय? तेव्हा दिव्या म्हणते का? तुला सांगितलं नाही का शौर्यने तो कामासाठी बाहेर चाललाय ते आणि लवकर जाणार आहे ते? म्हणजे आता हिला माहिती आहे की या दोघांमध्ये चांगलेच वाद पेटलेले आहेत. मग आणखी भांडणं कशी लावून द्यायची? या सगळ्या गोष्टींचा विचार करत ती बोलत असते. इकडे ऊर्जा पण आता घरातला नाश्ता करते आणि निघते. पद्माच्या घरी इकडे विक्रांत येऊन पोचलेला असतो आणि विक्रांत तिला खेचत असतो, ओढत असतो. तेव्हा ती म्हणत असते सोड मला, सोड मला. पण तो काही सोडायला तयार नसतो. तो म्हणत असतो की इथं काय तुझं मी प्रेमळ बोलणं ऐकण्यासाठी आलोय का? नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुझं कोणतंही बोलणं ऐकण्यासाठी मी इथं आलेलो नाही. त्यामुळं आत्ता मला मिठीत तरी घेऊ दे तुला. अगं तू या विक्रांत शिर्केची होणारी बायको आहेस आणि हे असं चालणार आहे? असं म्हणत त्याने तिला मिठीत ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जा तिथं पोचलेली आहे. ऊर्जा मात्र आता त्या विक्रांतची धुलाई करणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.